आपल्या मेंदूच्या तळाला एक छोटीशी ग्रंथी असते. त्या ग्रंथीचं नाव आहे पिच्युटरी ग्रंथी. पिच्युटरी ग्रंथी, त्याला आपण मराठीमध्ये स्वामिनी ग्रंथी म्हणतो. का असं नाव का? कारण ग्रंथी एवढीशी आहे आणि त्या ग्रंथीतनं एक 7-8 प्रकारची रसायनं निघतात, पण शरीरातल्या सगळ्या ग्रंथींवरती नियंत्रण तिचं असतं. आता उदाहरणार्थ थायरॉइड ग्रंथी इथे आहे, त्याच्यावरती नियंत्रण त्या पिच्युटरी ग्रंथीचं. स्त्रियांच्या पाळीचं नियंत्रण वर्ण. आणि सगळ्यात मजा म्हणजे आपण लहानाचे मोठे होतो, हाडांची लांबी वाढते, स्नायू मोठा होतो, तर ही जी वाढ आहे त्याचं पण नियंत्रण या पिच्युटरी ग्रंथीतनं होतं. आणि ही जी रसायनं आहेत, ही रसायनं एका ठिकाणून निघतात आणि काम लांब असतं. जे रसायन तयार एका ठिकाणी होतं आणि त्याची क्रिया लांब होते त्याला म्हणायचं हॉर्मोन. आता वाढीचे रसायन त्याला ग्रोथ हॉर्मोन म्हणतात. तर त्या पिच्युटरी ग्रंथीची गाठ आहे यांना. आता ही पिच्युटरी ग्रंथी मेंदूच्या तळाशी असते आणि त्याच्या वरती डोळ्याच्या नसा जातात. तर ही ग्रंथी वाढली आहे, पण त्यांनी डोळ्यांच्या नसांवरती अजून दाब आहे असं वाटत नाहीये. आणि ह्यांच्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी या गाठीमुळे नाहीयेत. तेव्हा गाठ दिसली लगेच ऑपरेशन करा असं काही करण्याची गरज नाहीये. आता आपल्याला ही गाठ दिसली आहे MRI मध्ये, ही गाठ किती वर्ष आहे आपल्याला कुठं माहित आहे? एखाद्या वेळेस आता तुम्ही 70ला आलेला, 60ला आलेला, एखाद्या वेळेस ही गाठ भविष्यात वाढणार पण नाही. तसं झालं तर ऑपरेशनची आवश्यकता लागणार नाही. तर आपण 2 तपासण्या करणार आहोत. एक तपासणी अगदी साधी आहे की मला जे दिसते त्या डोळ्यांच्या नसांवरती दाब नाहीये, तरी सुद्धा एक साधी तपासणी असते, त्याने आपल्याला कळतं की थोडा दाब आहे का. तसा दाब असला तर ऑपरेशन करायचं, कारण नाहीतर अंधत्व येऊ शकतं. ही एक तपासणी. आणि ती जर चांगली आली तर 6 महिन्यांनी तुम्ही परत या, तेव्हा आपण परत MRI करूया. त्यात पण कळलं की गाठ वाढत नाहीये तर कशाला ऑपरेशन करायचं? मग आपण वर्षाला MRI करू, जर गाठ वाढली ऑपरेशन करू. पण ह्याना जो त्रास आहे तो ह्या गाठीमुळे नाही. तर मेंदूत गाठ म्हणल्यानंतर साहजिक घाबरून जातो आपण की लगेच ऑपरेशन करावं लागणार. तसं यांना ऑपरेशन करण्याची गरज नाहीये. नक्की लक्षात आलं?